रोज रोज गोड गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर चला आज बनवूया झणझणीत अशी मिसळ, जी की खाऊन एकदम मन तर तृप्त होईलच, पण पोट भरेल, पण मनसुद्धा भरणार नाही. चला तर मग त्यासाठी मी इथे 2 वाटी जे आहे मटकी घेतलेली आहे भिजवून. तर या प्रकारे जे आहे भिजलेली मटकी मी 2 वाटी घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. आता आपण याला 10 ते 15 मिनटं जे आहे मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया थोडा वेळ. ती मटकी जी आहे छान व्यवस्थित शिजली की मग आपण ती काढून घेऊया. तर या ठिकाणी जे आहे आपली मटकी शिजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि कलर बघा छान असा पिवळा आलेला आहे मटकीला. तर त्यामधलं जे शिल्लक पाणी राहिलेलं आहे ते आपण गाळून घेऊया एक चाळणीच्या साह्याने. तर या ठिकाणी मी चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीच्या साह्याने जे आहे मटकीतलं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे. आता आपण मटकी थोडीशी थंड करायला ठेवूया. तर तोपर्यंत आपण बनवूया मिसळ मसाला. तर त्यासाठी मी ते ग्रेव्ही बनवायची सुरुवात करत आहे. तर या ठिकाणी मी त्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि एक मोठा कांदा जो आहे पातळ लेअरमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि आपल्याला हे कांदा जो आहे थोडासा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. खूप जास्त खरपूस अजिबात तळायचा नाही आहे. थोडासा सोनेरी झाला की आपण तो कांदा जो आहे अलगदप्रमाणे काढून घेऊया. तर या ठिकाणी याच पद्धतीचा आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, कारण खूप जास्त जर आपण कांदा तळला तर जे आपली मिसळचा जो कलर आहे थोडासा काळसर येईल. त्यामुळं आपल्याला कांदा जे आहे एवढ्याच प्रमाणात तळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे जे आहे खोबरे घेतलेले आहे. खोबऱ्याची काप घेतलेला आहे. वजनाने म्हटलं तर 25 ग्रॅम खोबरं मी या ठिकाणी घेतलेलं आहे. ते सुद्धा थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत खोबरंसुद्धा आपण जे आहे तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत. या प्रकारचं आलं की कलर आला की आपण जे आहे खोबरं काढून घ्यायचं आहे, कारण खूप असं काळपट आपल्याला काहीच करायचं नाही आहे. थोडेसे सोनेरी कलर झाले की बस. त्यानंतर मी ते 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा जे अद्रक आहे ते घेतलेलं आहे. ते सुद्धा थोडंसं एकदम 10 ते 12 सेकंद जे आहे तेलामध्ये घालून फक्त काढून घेतलेलं आहे. त्याला तर अजिबात तळायचं नाही आहे. थोडंसं नॉर्मल आपल्याला तेलात घालून ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. त्यामध्ये जो आपलं कांदा, खोबरा, लसूण, अद्रक जे आहे तळलेलं आहे ते त्यामध्ये थंड झालं की मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो सुद्धा घालून घेऊया. आणि आता आपल्याला याचं जे आहे वाटण बनवायचं आहे. तर अगोदर पाणी नाही घालायचं, आपल्याला थोडंसं वाटण बनवून घेऊया. या प्रकारचं जे आहे वाटण बनवून घेतलं. यामध्ये मी आता अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. पाणी घातलं की आता परत आपल्याला याची जी आहे व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर या प्रकारे बघा तुम्ही पाणी घातल्यावर या प्रकारची जी आहे पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, थोडीशी नॉर्मल जाडसर आहे, खूप बारीकसुद्धा नाही आहे. त्यानंतर इथे मी कढईमध्ये जेवढं आपलं तेल शिल्लक राहिलं होतं त्यामध्येच मी ही जी आपली पेस्ट आहे, ग्रेव्ही आहे, ती घालून घेतलेली आहे. आणि आता याला आपण छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर या ठिकाणी जे आहे मी ती ग्रेव्ही जी आहे परतवून घेत आहे. तर या प्रकारे त्यानंतर यामध्ये मी 2 तेजपान घातलेले आहे. तमालपत्र जे आहे 2 घातलेले आहे. तमालपत्राने काय होतं, छान अशी टेस्ट येते, त्यामुळे तमालपत्र मी घातलेले आहे. त्यानंतर काही सुके मसाले घालूया. तर या ठिकाणी मी पाव चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा तिखट रेग्युलर लाल मिरची पावडर, त्यानंतर 1 चमचा जे आहे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही या पद्धतीची मिसळ केली की तुम्हाला बाहेरची मिसळ जी आहे खाण्याची अजिबातच इच्छा होणार नाही, कारण ही जी मिसळ आहे एकदम घरातल्या घरात इतकी टेस्टी बनली जाते की आपल्याला दुसरी मिसळ जी आहे खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यानंतर हे सुके मसाले जे आहे व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स केले आणि आपण हे जे आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला शिजून घ्यायचे आहे मसाले. आणि या ठिकाणी बघू शकतो तुम्ही छान असे मसाले जे आहे कोरडे झालेले आहेत आपले, तेल सुटेपर्यंत जे आहेत तळून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे मी 1.25 ग्लास पाणी घातलेलं आहे. 1 ग्लास पहिले पाणी घातलं, नंतर अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं कमी या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण याला जे मिसळलं आहे छान अशी उकळ आली की यामध्ये मग आपण मटकी घालूया. तर या पद्धतीने मिक्स करून घेतली मी पाणी आणि जे आपले पेस्ट आहे, ग्रेव्ही आहे, ती व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता छान असा कलर येईल उकळ आल्यावर. तर या प्रकारे जे आहे उकळ काढून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा मीठसुद्धा घातलं त्यामध्ये.
आता याला एक छान उकळी घेऊया आपण। या ठिकाणी अशा प्रकारे उकळ आलेली आहे। आता त्यामध्ये आपण जी आपली मटकी जी शिजवून घेतलेली आहे ती मिक्स करून घेऊया। जोपर्यंत मटकी मिक्स होती आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल करून घेतलं तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तर या ठिकाणी जी आहे मटकी मी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे, तुम्ही बघू शकता। थिकनेस बघा, कन्सिस्टन्सी बघा, या प्रकारे जी आहे आपली मिसळ। आणि कलरसुद्धा बघा, काश्मीरी लाल मिरची पावडर छान असा कलर आले। यामध्ये ना मी मिसळ मसाला घातला आहे किंवा कुठलाच मसाला अजिबात घातलेला नाही आहे। एकदम होममेड अशी मी झणझणीत मिसळ बनवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले त्यामध्ये ॲड करू शकता, पण या प्रकारची मिसळ बनवली की छान होते। अनहायजीन पद्धतीने घरच्या घरी आणि टेस्टसुद्धा छान लागते। या प्रकारे थोडीशी कोथिंबीर घातली आणि या प्रकारे जे आहे मी मिसळ जी आहे व्यवस्थित सर्व केलेली आहे। त्यावर थोडीशी शेव, कांदा, कोथिंबीर, लिंबू आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो। आणि या प्रकारे आपली झणझणीत अशी मिसळ तयार आहे। मिसळ आपण नाश्त्याला सुद्धा बनवू शकतो किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेला सुद्धा बनवू शकतो किंवा संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा हा मेन्यू बनवू शकतो। कधी बनवला तर खायला आपल्याला आवडेलच। तर या ठिकाणी अशी मिसळ आपली तयार आहे, तुम्ही पाहू शकता। चल फटाफट लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।